चिवत्या समजतेस का मला नाही, तू खरंच चिवती आहेस. राम राम मंडळी, नमस्कार, प्रणाम, प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. परत एकदा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन पोरात करकरीत आणि चरचरीत व्हिडिओ मध्ये लाडक्या पब्लिकचं पप्पी घेऊ वाटलं असला गोंडस पब्लिकचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओला तुम्ही जे प्रेम दाखवलं ना, अगं बाई माझं ऊर भरून आले मित्रांनो. असंच प्रेम राहू द्या मित्रांनो. कसं आहे ना, जर तुम्ही एवढं प्रेम दाखवत असाल तर आणखीन आठवड्याला एक दोन व्हिडिओ आपले येत राहतील आणि तुमचं मनोरंजन अगदी मनसोक्त होईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. हग दिया. मित्रांनो, जसं महाराष्ट्रात मराठी व्लॉगिंग करणाऱ्यांची कमी नाही, तसंच मराठी व्लॉगिंग कम्युनिटीला मातीत घालणाऱ्या व्लॉगर लोकांची सुद्धा या महाराष्ट्रात कमी नाही. तुम्हाला समजत असेल की मी आज परत एकदा त्याच घाणीबद्दल बोलणार आहे, जी घाण युट्यूब वरती एखाद्या महामारी सारखी वाढत गेली आहे. मराठी व्लॉगर. मराठी व्लॉगर हे नाव कानावर पडताच माझ्या पवित्र मुखातून एकच शब्द बाहेर पडतो आणि तो म्हणजे मित्रांनो, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच व्लॉगर बद्दल ऐकलं असेल, बघितलं असेल. काही व्लॉगर व्लॉगिंग करत करत क्रिंज करतात, तर काही क्रिंज करत करत व्लॉगिंग करतात. आता यांनी हागत हागत मुतलं काय आणि मुतत मुतत हागलं काय, यांना हे करायचं तेच करतात. व्लॉगिंगच्या नावाखाली, कॉन्टेंटच्या नावाखाली हागायचं काम. अरे काय धंदा लावलाय. तर आज आपल्याला बोलायचंय युट्यूब वरचं अश्लील कपल पूजा लोंढे आणि प्रवीण लोंढे या दोघांबद्दल. मित्रांनो, ही माझी बायको आहे. हिला बोलता येत नाही. डॉक्टरने ऑपरेशन साठी 10 लाख रुपये मागितल्यात. तुम्ही सुपर चॅट करा, तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं. कोण आहे लोक? मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो, आज मी फक्त यांच्या चॅनलच्या थंबनेल वरतीच बोलणार आहे. कारण यांनी थंबनेल मध्ये इतके अश्लीलता दाखवली, थंबनेल मध्ये इतके नीच दर्जाचे थंबनेल बनवलेत ना की व्हिडिओवरती बोलण्याची गरजच नाही. आणि तसंही माझी तब्येत आधीच लई डाऊन आहे, त्यात तुमचे व्हिडिओज बघायचो आणि आणखीन डाऊन करून घ्यायचं. तू समझ रहे हो? नाही, बाय बाय. मित्रांनो, यांच्या चॅनलचं नाव आहे पूजा लोंढे. पूजा हे जरी नाव तुम्हाला धार्मिक वाटत असलं तरी यांच्या चॅनलच्या मध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला समजून जाईल यांचं चॅनल एखाद्या वेबसाईटच्या तुलनेत कमी नाही. तर चला पहिल्या थंबनेलकडे तुमच्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित करू. नवऱ्याने खाल्ली गोळी, बायको पळाली बाहेर. गोळी का खाताय तुम्ही? कशाला घाबरत्यास? काही नाही होणार. मी मम्मी सोबत झोपणार आज. अरे भाऊ, किती तुम्ही अश्लीलपणा दाखवायला लागलात थंबनेल मधून. नाही म्हणजे तुम्हाला लाज शरम आब्रू बिब्रू काय आहे का नाही? अरे काहीतरी वाटू द्यावं. त्यात आपल्या बायकोची इज्जत तुम्ही सगळ्यांच्या समोर आणून ठेवायला लागलात. अरे पैशासाठी एवढ्या पण नीच दर्जाला, खालच्या दर्जाला जायची गरज नाही. आणि तसंही भावड्या, आपल्याला थंबनेल युट्यूब वरती अपलोड करायचे असतात, निक्स इंडियनच्या वेबसाईट वरती नाही. मित्रांनो, यांचा हा थंबनेल बघून माझ्या एक गोष्ट निदर्शनात आली की बाबा यांना कांड करायच्या अगोदर गोळ्या खाव्या लागतात. हे बाबा, आता कसं काय असतं, ह्यांच्या गोष्टी आहेत, ह्यांच्यानी काय करायचं करायचं. चला आपण दुसरा थंबनेल बघू. अँग्री प्रँक ऑन वाईफ. मारा, जीव घ्या एकदाशी. चिवत्या समजतेस का मला, फटके देऊ का? अरे भावा, चिवत्या समजतेस का मला नाही, तू खरंच चिवत्या आहेस. आणि चिवत्या आहेस म्हणूनच असले काहीतरी थंबनेल तू युट्यूब वरती अपलोड करायला लागला. डॉलर कमवण्याच्या नादामध्ये तुला हे सुद्धा समजणं झालंय की आपण युट्यूब वरती काय काशी करायला लागलो. मित्रांनो, आतापर्यंतच्या थंबनेल तर ठीक होतं, पण आता जो तुम्ही थंबनेल बघणार आहे तो थंबनेल बघून तुमच्या गोट्या कपाळात जाणार आहे. कारण या भाऊने चक्क फॅमिली समोरच बायकोच्या पप्प्या घ्यायला चालू केले. देखो देखो, दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना. छी छी छी, आंखें देखो. जास्त प्रेम उतू चाललंय वाटतं. मम्मी येईल, सोडा प्लीज. काय चाललंय? किसिंग प्रँक ऑफ वाईफ फ्रंट ऑफ फॅमिली. मित्रांनो, यांच्यावरती आता मी काय बोलू, कारण हा भाऊ स्वतःच्या फॅमिली समोर असले लास्टर चाळे करायला मागे पुढे बघत नाही. मग आपण तर लांबच राहिलो. देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. मित्रांनो, आतापर्यंत आपण थंबनेल वरती चर्चा केली, पण आता थोडंफार व्हिडिओकडे लक्ष देऊ. बंद करो हाथ जोड़के. मैं बघितलं का मित्रांनो, यालाच तर म्हणते तर लाज शरम आब्रू येशीला टांगून दिले. तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? मित्रांनो, मला प्रत्येक
व्हिडिओ मध्ये या ब्लॉगर लोकांना एकच गोष्ट प्रत्येक वेळेस सांगावी वाटते की बाबा नो आपले व्हिडिओ लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक जण बघतय, मग त्यांच्यावरती याचा काय इफेक्ट होत असेल याचा विचार करून तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जावा. अच्छा हमको सिखा रिया है. बायकोचा राग घालवला रोमॅन्टिक होऊन. समझ रहे हो ना. आता यांचा हा थंबनेल बघून असं वाटायला लागले की बाबा भाऊच्या भावना जरा जास्तीच रोमॅन्टिक झाल्या होत्या. समझ रहे हो ना. तर मित्रांनो, या लोकांवरती आपण कितीही बोललो तरी या लोकांचं शेपूट वाकडत राहणार आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली छोटीशी कमेंट फेकून मारायला मागे पुढे बघू नका. तर लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.